आणि गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं। आणि इथं चालू आहे श्रेयांशला आरूला पाहिजे हाय, कशा आहात तुम्ही? कसे हो तुम्ही? मजेत असणार तुम्ही? तुम्ही मजेतच असणार। मजे मजे इतका बडा फूल पाहिजे? हां, इतका बडा काले फूल पाहिजे? इतका बडा नहाने के लिए, आंघोळ करायला? नहीं, इतना बड़ा। क्या चाहिए तुम तीनों को? बहुत बड़ा पूल। बहुत बड़ा पूल चाहिए? हाँ। नहाने के लिए, खेलने के लिए? तो चलो इनके लिए पूल मंगाना है। इनका पहिला याच्याकडे पहिला पूल होता पण त्याने घेऊ फाडून टाकला। याला दुसरा पण पूल पाहिजे। आता तो पूल 1500 रुपयाचा आहे। तर आरू म्हणते की मम्मी आम्ही एक गल्ला, हा ना, ये गल्ला जमा करू आणि गल्ल्यात आमचे महिनाभरचे पैसे जमा करू आणि अजून काही पैसे उरले तर मी त्याला म्हटलं तुम्ही जे पैसे जमा करा आणि जे राहिले ते पैसे मी जमा करेन, असं तुम्हाला एका महिन्यात मी फूल आणून देईन तुम्हाला खेळायला। ठीक आहे? ठीक आहे? खुश? तो गल्ला दो तुले। कुरकुरा मत खाना, कुरकुरे के पैसे उसमें डालना, ठीक है? नहीं कुरकुरा नहीं खाना, इसलिए कुरकुरा अच्छा नहीं। एक साल के लिए, एक महीना, एक महीने पैसे जमा करना, फिर जो रह गए वो पैसे मैं डाल दूँगी उसमें। जमा करना है। जमा कर डब्बा दे यार, ये हाथ में रख के घुमा देगा। तुम्हाला डब्बा दे, तुम्ही येले एक डब्बा देतो, या डब्यामध्ये पैसे जमा करतील ते डब्बा। हा डब्बा चालेल तिथे, हा डब्बा चालेल काय? हा डब्बा सगळ्यात पहिले श्रेयांशला टाकू दे, सभी डाल देगा वो। श्रेयांश पहिले डाल दी श्रेयांश। 35 हो गए आज के दिन में। 35 चलो और शाम को 5 रुपये दे देंगे उनको डालना है ना? तो चला येणे गल्ला जमा केला आहे, याचे पैसे स्विमिंग पूलसाठी। आणि चला घरची कामं राहिली, घरची कामं करते मी, झाडू पोछा झाले, मी बनवत आहे स्वयंपाक। आणि आता आमचे नळ पण आले आणि आरू काजूसाठी बनवले फिंगर तेल मसाला टाकून खायचे होते, तर थोडासा मसाला टाकून देते। तर चला काजूला आणि श्रेयांशला देते फिंगर। तुम्हाला होती ना फिंगर कर, मग फिंगर बनाव। बनवली फिंगर। वाह, आया पत्रिका आली नाही ना? पत्रिका आली तर या फिंगर खायला मसाला टाकून माझा कुठला होता मोबाईल, काल ते खूपच नाराज होतं मग, कारण मोबाईल फुटला, व्हिडिओ कशी बनवायची टेन्शन झालं होतं। तरी पण आज माझ्या हजबंडने माझ्या मिस्टरांनी मोबाईल दुरुस्त करून आणलाय। त्याचा पुरा स्क्रीन टच खराब झाला होता, तर त्यांच्यानं थोडं मन नाराज होतं, माझा मोबाईल फुटला होता। तर आज दुरुस्त करून आणला तिने, कारण की मला मी आज दिवसभर तर मी व्हिडिओ बनवली नाही आहेत। शॉर्ट्स टाकतो मी 2 वाजता आणि 4 वाजता, तर ते टाकले नाहीत। तर आता 8 वाजता मी शॉर्ट्स बनवून टाकले आणि एक मन नाराज पण होतं ना। आता मोबाईल जर दुरुस्त करून आला तर मन थोडं चांगलं झालं तर मी फिंगर तळले। तर पहा आमचं श्रेयांश फिंगर खाऊन राहिलाय। श्रेयांश हाय कर, हाय कर, हाय। मसाला काय सुरला तू ना? खाले आराम से, खाय आरामात खाय।
तर काल खूपच मन नाराज होतं, माझा मोबाईल फुटला होता. तर मोबाईल माझ्याच्यानंच फुटला होता, काचवर ठेवता ठेवता फुटला होता. मग श्रेयांसला खाऊन नाही राहिला. मग श्रेयांस खाय ना बाबू. आपण काय म्हणा, लेकरं काय म्हणतात, मसाला डालो तू नको खाऊ. झालं बस झालं तुझं पोटा आता, बस झालं भाकर करून खातात. काल माझा मोबाईल फुटला होता आणि मोबाईल माझ्याच्यानंच फुटला होता. मोबाईल फुटल्यामुळे खरंच खूप नाराज मन होतं. आणि मोबाईलला खर्च पण लागलाय. मोबाईल आज दुरुस्ती करून आणलाय माझ्याच्यानं. मोबाईल फुटून तरी माझ्या मिस्टरांनी मला काहीही म्हटलं नाही. वापस खाली खाऊ दे ना, तू खाय ना, फिंगर खाय ना तू. तर श्रेयांस मी फिंगर खाते. हाय कर. हाय फ्रेंड. हाय फ्रेंड. कैसे हो? कशा आहात तुम्ही? हाय. मग तर माझा मोबाईल दुरुस्त करून आलाय आणि मी खूपच खुश आहे. आणि मी त्याच्यावर व्हिडिओ पण शॉर्ट्स बनवून टाकले आणि त्याच मोबाईलला आता मी व्हिडिओ पण बनवणार. तर हेच सांगणं होतं की माझा मोबाईल फुटला तर व्हिडिओ कशी बनायची. पण मोबाईलला खूप खर्च लागला आहे माझ्या, कारण की नया मोबाईल होता माझा. एक वर्ष पुराणा, 1 वर्ष झाला आहे ना मोबाईल. 1 वर्ष झालं माझा मोबाईल नया होता. पण आता जे झालं त्याला काही मतलब माझ्याच्यानं गलतीच्यानं तो काचावर ठेवला गेलता. अर्धा आणि अर्धा खाली पडला, अर्धा ठेवला गेलता आणि तो पडला गलतीच्यानं माझ्या. तर मला खूप मोठी भरपाई द्यायला लागली त्यांनी, कारण की त्याला 2000 रुपये लागले आहेत ना. 2000 रुपये लागले ना, 2000 रुपये खर्च लागला आहे माझ्या मोबाईलला. त्याला पण ते म्हणतात नाही, मला खुश आता माझा मोबाईल आला माझ्या हातात, मी खुश पण आहे. काल दिवसभर मी नाराज होती, माझा मोबाईल फुटला होता. तर चला, व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सपोर्ट असाच सपोर्ट राहू द्या. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये.